उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली भागात ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवलाय। हॉटेल्स, होमस्टे, घरे, लष्कराची छावणी वाहून गेल्याचं स्पष्ट होत आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। उत्तर काशीच्या धराली भागात मंगळवारी ढगफुटी झाली, त्यामुळे जवळील खीरगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झालं। प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार 4 जणांचा मृत्यू झालाय, 50हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत। या भागात 20 ते 25 हॉटेल्स आणि होमस्टे पूर्णतः वाहून गेल्याचं समोर आलंय। अनेक नागरिक, पर्यटक, कर्मचारी चिखल आणि ढिगाऱ्यांखाली अडकले। या पुरात लष्कराची छावणी वाहून गेली असून 8 ते 10 जवान बेपत्ता असल्याची भीती आहे। हर्षलमधील हेलिपॅड देखील पुरात वाहून गेलाय। ITBP आणि NDRFचे जवान रस्ते बंद झाल्यामुळे अडकलेत। सध्या SDRF युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहे। मुखबा गावचे रहिवासी सुभाषचंद्र सेमवाल सांगतात, दुपारी अचानक दगड, पाण्याचा आवाज आला। आम्ही शिट्ट्या वाजवून लोकांना सावध केलं। काही पळाले, पण अनेक जण वाहून गेले। या आपत्तीतून खीरगंगा परिसरातील 130 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। या घटनेत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील 11 पर्यटक खीरगंगा परिसरात अडकलेले होते। मात्र दिलासादायक बाब म्हणजे हे पर्यटक घटनास्थळापासून 150 किलोमीटर दूर सुरक्षित स्थळी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने मदत आणि समन्वय आवश्यक असल्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून केली जाते। उत्तर काशी, अल्मोडा, चमोली, रुद्रप्रयागसह 5 जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या। हवामान विभागानं पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपत्तीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय। शहा यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिलेत। धरालीतील या आपत्तीनं 2013च्या केदारनाथ दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या। बेपत्ता नागरिकांची संख्या वाढण्याची भीती आहे। प्रशासनाकडून सातत्यानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। निसर्गाच्या तांडवापुढे मानवीय प्रयत्नांचा कस लागतोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।